ई-के-वाय-सी केल्यावर या लाडक्या बहिणींना पुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. हो, तुम्ही खरं ऐकलंय. आता तुम्हाला असं वाटत असेल की ई-के-वाय-सी केली म्हणजे आम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत राहणार. परंतु ई-के-वाय-सी केल्यावर अनेक लाडक्या बहिणी या योजनेमधून वगळल्या जाणार आहे. तर कोणत्या या महिला आहे, चला जाणून घेऊया. पहिली अट म्हणजे की जर तुमचं कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. दुसरी अट म्हणजे तुमच्या कुटुंबातील कोणीही जर आयकरदाता म्हणजे टॅक्स भरत असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ आता पुढे मिळणार नाही आहे. तिसरी अट म्हणजे तुमच्या कुटुंबातील कोणीही जर सरकारी कर्मचारी म्हणजे सरकारी नोकरीवर असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ पुढे मिळणार नाही आहे. चौथी अट म्हणजे तुम्ही शासनाच्या इतर योजनेअंतर्गत 1500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्तचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ पुढे मिळणार नाही आहे. पाचवी अट म्हणजे तुमच्या कुटुंबातील कोणीही जर माजी आमदार किंवा खासदार असतील तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ पुढे मिळणार नाही आहे. सहावी अट म्हणजे की तुमच्या घरी जर ट्रॅक्टर सोडून 4 चाकी वाहन असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. तर ह्याच काही त्या महिला असणार आहेत त्यांना ई-के-वाय-सी केल्यावर लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. तर तुम्ही लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी केली की नाही आणि खरंच तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहात की अपात्र हे कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत ही महत्त्वाची माहिती शेअर करायला विसरू नका.